ही दररोज स्वतःचा डबा स्वतः चांगली काय सवय तुझी आयुष्यात आहे थांब असणार ना काहीतरी मला आठवली होती पण आता मी नाही नाही, सांगणार. पटकन सांग. तुझ्यावरनं कदाचित मला आठवेल. मला वाटतं ऑफ स्क्रीन जशी आमची मैत्री आहे तेच आमचं कॅरेक्टर आता तुम्ही बघणार आहात ऑन स्क्रीन सुद्धा, कारण का आम्ही एक तो जुना मित्र म्हणून येतोय या ट्रॅक मध्ये. त्यामुळे आत्ता जितकं मला त्यांच्याकडून घेता येतंय तितकं मी घेण्याचा प्रयत्न करतोय. आणि कारण सेट आहे, चान्स आहे आणि हा चान्स मी नाही वाया घालवू शकत ऍक्टर म्हणून. पायघड्या घातल्या होत्या मी आणि फुलांची ओंजळीली त्याला मी वेलकम केलं होतं. साधारण कळलं असेल ना तुम्हाला वाईब काय आहे, कळले असेल ना? हीच आहे ती वाईब. नमस्कार, मी आविष्कार चाबुकस्वार. मराठी बॉक्स ऑफिसमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आणि माझ्यासोबत आहेत सध्या महाराष्ट्राने ज्यांना खूप भरभरून प्रेम दिलं आहे तसे इंद्रनील आणि रसिका. कसे आहात तुम्ही? खूप कमाल, मस्त. तर अशोक मामा या मालिकेच्या माध्यमातून हे दोघं परत आपल्याला एकदा बघायला मिळणार आहेत. तर ॲज अ को ॲक्टर म्हणून तुम्ही एकदा परत एकत्र आला आहात, काय भावना आहेत? कमाल. माझ्याकडे तर आता शब्दच नाही आहेत की मी सोबत काम करतो. म्हणजे ओव्हरवेल्ड फक्त रडायचा बाकी येतो. म्हणजे ज्या दिवशी मी आलो सेटवर त्या दिवशी रसिकाने इतकं ग्रँड वेलकम केलं माझं की मला तर भरून आलं. पायघड्या घातल्या होत्या मी आणि फुलांची ओंजळीली त्याला मी वेलकम केलं होतं. साधारण कळलं असेल ना तुम्हाला वाईब काय आहे, कळले असेल ना? हीच आहे ती वाईब. त्यामुळं छान वाटलंय मला तर तिच्यासोबत पुन्हा काम करून. तर मालिकेतून आम्ही सगळ्यांनी तुमचं जे ऑनस्क्रीन जी केमिस्ट्री आहे ती बघितली आहे, पण ऑफस्क्रीन तुमचा बॉन्ड किंवा तुमची मैत्री किती घट्ट आहे, कशी आहे? मला वाटतं ऑफ स्क्रीन जशी आमची मैत्री आहे तेच आमचं कॅरेक्टर आता तुम्ही बघणार आहात ऑन स्क्रीन सुद्धा, कारण का आम्ही एक तो जुना मित्र म्हणून येतोय या ट्रॅक मध्ये. आणि मला वाटतं की फेविक्विकचा जोड होता म्हणजे असं काही ऑफस्क्रीन आमची मैत्री घट्ट आहे, खूप चांगली आहे आणि तीच रिफ्लेक्ट होणार आहे आता ऑनस्क्रीन. प्रेक्षकांनी तुम्हाला खूप भरभरून प्रेम दिलं, कमेंट्स झाल्या, सोशल मीडिया झाले किंवा काही सगळ्या माध्यमातून तुम्हाला खूप प्रेम दिलं, तर त्या प्रेमाबद्दल तुम्ही काय बोलाल? नाही म्हणजे ग्रेटफुल आहोत, ब्लेस्ड आहोत, कारण खूपच प्रेम आणि खूपच आशीर्वाद आम्हाला त्या मालिकेसाठी मिळालेत. आणि त्यानंतरही सतत लोक मॅनिफेस्ट करत होते की आम्ही पुन्हा एकत्र यावं, एकत्र काम करावं. आणि मला वाटतं की त्या मॅनिफेस्टेशनची कृपा आहे की आम्हाला परत काम करण्याची संधी मिळाली. इच्छाशक्तीमुळे शक्य झालं असं मला वाटतं. आणि ते पण इतक्या लगेच आम्ही लिटरली नेक्स्ट प्रोजेक्टमध्येच आम्ही परत आम्हाला काम करायची संधी मिळाली. सो ही प्रेक्षकांची सुद्धा इच्छा आणि अर्थातच आम्हाला ही मजा होतीच काम करण्याची. मला अरे मलाही होती. आता काय बोलावं लागेल. तर तुम्ही दोघांनी एकमेकांसोबत काम केलेलंच होतं, पण आता अशोक मामा यांच्यासोबत तुम्ही काम करताय, द ग्रेट अशोक सराफ. म्हणजे मी आता बघितलं काही वेळापूर्वी की तुझे जे सीन वगैरे झाले की लगेच तुम्ही काहीतरी डिस्कस करता, स्क्रिप्टवर काहीतरी बोलता, डायलॉगवर काहीतरी बोलता, तर त्यांच्यासोबत काम करतानाचा तुमचा काय अनुभव? नाही, मी आत्ता प्रत्येक वेळी तेच बोलतोय की मला कलाकार म्हणून ही संधी परत कधी मिळेल हे मला नाही माहिती. पुन्हा कधी त्यांच्या बाजूला बसता येईल, कधी पुन्हा त्यांच्याशी बोलता येईल हे नाही माहिती, नाही कधी होऊ शकतं. त्यामुळे आत्ता जितकं मला त्यांच्याकडून घेता येतं तितकं मी घेण्याचा प्रयत्न करतोय. आणि कारण सेट आहे, चान्स आहे आणि हा चान्स मी नाही वाया घालवू शकत ॲक्टर म्हणून. मी आता गेले 4-5 महिने त्यांच्यासोबत काम करते आणि मला असं वाटतं की कलाकार म्हणून तर आपण त्यांना बघतच आलो आहोत अगदी लहानपणापासून, पण इतक्या जवळून माणूस म्हणून सुद्धा त्यांना बघणं आणि त्यांच्याकडनं त्यांचे अनुभव घेणं, शिकणं हे खूप ब्लेसिंग आहे असं मला वाटतं. आणि ते संस्कार कुठेतरी घडत आहेत असं मला जेन्युइनली वाटतं. तुमची मैत्री खूप घट्ट दिसतेच आहे, तर एखाद्या मैत्रीत एकमेकांबद्दलच्या चांगलं सवयी सांगणं तर ते खूप हार्ड असतं, पण तरी पण जर कोणत्या चांगली सवयी सांगायच्या झाल्या तर काय सांगाल? हा, हिला आहे का चांगली सवय? आहे. आहे, चांगली सवय आहे. ही दररोज स्वतःचा डबा स्वतः चांगली काय सवय तुझी आयुष्यात आहे थांब असणार ना काहीतरी मला आठवली होती पण आता मी नाही नाही, सांगणार. पटकन सांग. तुझ्यावरनं कदाचित मला आठवेल. पटकन बोल, चांगली सवय. पटकन बोल बोल. एकतर तो ऍक्च्युली मला वेगळी सुचली होती. मी बोलू का तुझ्या? मी खूप नम्र आहे, छान आहे. नाही, चांगली सवय ही तो डिसिप्लिन्ड आहे आणि ते मला इन्स्पायरिंग वाटतं आणि त्या बाबतीत तो इन्स्पायर करतही असतो.
आणि नाही आता टू बी ऑनेस्ट की ती फोकस्ड खूप असते सेटवर. त्यामुळे मी हे कीर्तीच्या वणव्याच्या इंटरव्ह्यूमध्ये पण बोललो होतो की कधी कधी काय होतं की सलग सीन्स असतात आपले 7-8 सीन्स असतात, तेव्हा आपल्याला कंटाळ येऊ शकतो, आपण थोडा मोबाईलमध्ये रमू शकतो. तर ती नाही रमत. तिचं असं असतं की सोशल मीडिया सेटवर बघितल्याने कदाचित आपला फोकस इकडे तिकडे होऊ शकतो. तर ती काळजी घेते आणि ती काळजी ती इथेही घेते असं मला वाटतं. कारण आता मी गेले 3-4 दिवस पाहतो, शी इज रिअली ब्रिलियंट. थँक्यू. गॉड. तर चॉकलेट द्यायचं मला, येतं मग अशी सांगितलेलं सगळं बोललोय मी. ठीक आहे. कुठे आहेत? येत आहेत ऑन द वे. तुर्तास आपण इथे थांबूया. जाता जाता प्रेक्षकांना तुम्ही काय आव्हान करा? अशोक मामावर तुम्ही प्रेम करतच आहात मालिकेवर, आणि तसंच प्रेम आता 18 तारखेपासूनही ठेवा. येस, एक एनर्जी बार येतोय आपल्या सिरियलमध्ये, सो ती एनर्जी तुम्हालाही बघायला खूप आवडणार आहे. सो पाहत राहा कर्कटक कंपास अशोक मामामध्ये. थँक्यू.